अधिक मास महात्म्य अध्याय 3. श्री गणेशाय नमः. थरथर कापणाऱ्या दीनवदन मनुष्यरूपी व्यक्तीला पाहून श्रीकृष्णाने विष्णूला सर्व माहिती विचारली. त्यावर विष्णूने पुरुषोत्तमाला म्हटले, सर्व 12 महिन्यांना आपापले स्वामी असतात व शुभ कार्यांना ते उचित असतात, पण या अधिक मासाला काहीच मान नाही. सर्व महिने त्याची चेष्टा करतात. लोक त्याला मलमास म्हणतात. शुभ कार्याला जो वर्ज आहे त्यामुळे तो फारच हिंदीन झाला आणि मला वैकुंठात शरण आला. पण याचे दुःख तूच दूर करू शकशील, म्हणून मी याला येथे घेऊन आलो आहे. तरी याचा उद्धार करावा. श्रीकृष्ण म्हणाला, विष्णू, तू हे फार चांगले केलेस. तू ज्याचा स्वीकार केलास त्याचा मीही स्वीकार करतो. यापुढे या मासाला माझेच नाव पुरुषोत्तम हे दिले जाईल. याला सर्व महिन्यात श्रेष्ठ करतो. माझे सर्व ऐश्वर्य मी आत्ताच याला देतो. तसेच हा मज समान होईल आणि पवित्र मानला जाईल, पूज्य होईल. सर्व महिन्यात लोक स्वार्थाने सकाम उपासना करतात, यज्ञादिक करतात, स्वर्ग भोगतात, परत जन्माला जातात. पण या महिन्यात कोणी सकाम किंवा निष्काम भावनेने दानादी व्रते करील, त्याचा परिणाम म्हणून माझ्या निजधामास तो प्राप्त होईल आणि त्यांना मोक्ष मिळेल. इतकेच नाही तर या मासात जो माझी पूजा करील तो भक्तही मजला प्राप्त होईल. जे लोक याचा तिरस्कार करतील त्यांना अत्यंत दुःख प्राप्त होईल. आणि जे स्नान, दान, उपोषण, व्रते, नामस्मरण, पूजन इत्यादी सत्कर्मे या मासात करतील त्यांना महत्भाग्य प्राप्त होईल. श्रीकृष्णाचा असा वर मलमासाला प्राप्त झाला. तेव्हा विष्णू परत त्याला घेऊन वैकुंठात आला आणि अधिक मासाला त्याने वैकुंठात राहावयास स्थान दिले. असे सांगून श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला, तुम्ही वनवासात आल्यापासून पुरुषोत्तम मास एकदा दोनदा येऊन गेला, पण तुम्ही दुःखात असल्यामुळे तुम्हाला त्याची आठवण झाली नाही. तुम्ही जर त्या मासात व्रत केले असते तर तुमचे दुःख टळले असे. तसेच द्रौपदीच्या बाबतीत पूर्वजन्मीची घटना घडली, त्यामुळे तिला दुःख प्राप्त झाले आहे. ते चरित्र मी तुम्हाला सांगतो. असे म्हणून कृष्णाने पुढे सांगण्यास सुरुवात केली.